अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मित्रांनो, तुम्हाला स्वामी समर्थांचा साक्षात अनुभव घ्यायचा आहे, त्यांचा चमत्कार स्वतः अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, आज आपण अशा एक अद्भुत चमत्कारी मंत्राबद्दल बोलणार आहोत, ज्या मंत्रामुळे तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल. तर चला जाणून घेऊया हा मंत्र आणि त्याचा रहस्य. मित्रांनो, जगामध्ये स्वामींचे असंख्य भक्त आहेत. त्या भक्तांसाठी तारक मंत्र जणू संजीवनीच आहे. हा मंत्र साधा आणि सोपा जरी असला तरी ह्या मंत्राची शक्ती आणि तीव्रता खूप आहे. कोणता तो मंत्र जाणून घेऊया. तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी स्वामी एक संत नाही, तर चालते बोलते दैवत आहे. स्वामींच्या ह्या मंत्राचा प्रचार त्यांच्या लीलांमधून झाला. स्वामींनी स्वतः भक्तांना हा मंत्र जप करण्याचा सल्ला दिला. स्वामी भक्त बोलायचे, हा मंत्र जप केल्याने त्यांचे सर्व संकटाचा नाश झाला. अक्कलकोटचे स्वामी महाराज हे श्री दत्तात्रेय गुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. स्वामी हे इसवी सन 19व्या शतकात अक्कलकोट इथे प्रकट झाले. अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्यांच्या चमत्काराने भक्तांना भारावून टाकले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं वाक्य करोडो भक्तांना आधार देतं. तारक मंत्राने करोडो लोकांचे कल्याण केले. कित्येक लोकांना स्वामींचा साक्षात्कार झाला. स्वामींचा हा जप करणे म्हणजे थेट स्वामींना हाक मारणे आणि स्वामी देखील आपल्यासाठी त्वरित धावून येणे. मित्रांनो, स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले होते, जो माझं नामस्मरण करेल त्यांचे रक्षण मी स्वतः करेन. म्हणून हा मंत्र त्या वचनाची आठवण करून देतो. मनात विश्वास ठेवा, श्वासाबरोबर जप करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल घडायला सुरुवात होते. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या मंत्राचे फायदे. मित्रांनो, ह्या धावपळीच्या जगात आपलं स्वतःकडे लक्ष देईल एवढा वेळ नाही. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. डोक्यामध्ये असंख्य विचार चालू असतात. अशा ह्या परिस्थितीत आपण जर तारक मंत्र जप केला तर डोक्यातले विचार कमी होतात, मन शांत होते, भीती नाहीशी होते. असं बोलतात की कित्येक लोकांना ह्या मंत्राने आरोग्यावर पण फायदा झाला आहे. मनाबरोबर शरीरावर पण ह्या मंत्राचा फायदा होतो. हा मंत्र जप करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हवा. मित्रांनो, श्रद्धा नसेल तर मंत्रांचा अर्थ फक्त उच्चार म्हणून मानला जातो. हा मंत्र जप करण्यासाठी 108 मण्यांची माळ तुम्ही घेऊ शकतात. मंत्र करताना जागा आणि मन स्वच्छ ठेवा. जप करताना तुमचे मन स्वामीमय करा. हा मंत्र तारक म्हणून ह्यासाठी बोलतात मित्रांनो, कारण तो माणसाला भयातून तारतो, दुःखातून तारतो, नैराश्यातून बाहेर काढतो आणि नव्या आशेचा किरण देतो. शेवटी एकच सांगते मित्रांनो, जीवनात कितीही काळोख आला, जीवनात कितीही संकट आले तरी स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र तुमचं जीवन उजळल्याशिवाय राहणार नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि योग्य वेळेची वाट बघा. ह्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ.